नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। मला विद्यार्थी मित्रांचे असंख्य कमेंट्स असतात व्हिडिओजमध्ये किंवा पर्सनल व्हॉट्सॲपवर वगैरे। तर त्या दृष्टीने मी काही अपडेट्स तुमच्यापर्यंत आणत असतो किंवा तुमच्या प्रश्नांचे उत्तर द्यायचा प्रयत्न करत असतो। तर त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे महाट्रान्सको ए एक्झाम डेट, महाट्रान्सको विद्युत सहायक एक्झाम डेट किंवा महाडिस्कॉम जाहिरातीची आता शेवटची दिनांक आहे साधारण 20 तारीख। तर त्याबद्दल पण थोडंसं अपडेट आहे। आणि त्यानंतर आता महाजनको टेक्निशियन 3चे एक अतिशय पॉझिटिव्ह अपडेट आलेलं आहे ITI विद्यार्थ्यांकरता, त्यासाठी सुद्धा आपण थोडंफार इथे बोलणार आहे। तर मित्रांनो, महाट्रान्सको ए एक्झाम डेटसाठी आपण अतिशय आतुरतेने वाट बघत होते विद्यार्थी मित्र। त्यामध्ये त्यांनी मधल्या पिरियडमध्ये जे काही नोटिफाय केलं होतं की 21 मार्चला ही एक्झाम आहे किंवा त्या दिवशी शेड्यूल त्यांनी केलेली होती महाट्रान्सकोनी। परंतु साधारण मागच्या 8 ते 10 दिवसाआधी एक टेलिग्रामवर एक मेसेज आपण टाकलेला होता आणि ऑफिशियल साईटवर सुद्धा आलेलं होतं की ही एक्झाम पोस्टपोन झालेली आहे। काहीतरी टेट किंवा TET रिलेटेड काहीतरी एक्झाम त्या दिवशी होती, त्याच्यामुळे ती पोस्टपोन झाली। परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते कदाचित माहिती नसेल, त्यामुळे परत मला कमेंट होते की सर ती एक्झाम पोस्टपोन झाली का वगैरे। आता ती एक्झाम ऑलरेडी पोस्टपोन झाली, त्यांनी 8-10 दिवसाआधीच आपल्याला नोटिफाय केलं होतं महाट्रान्सकोनी, परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते माहिती नव्हतं। त्यासाठी मी सांगत असतो की शक्यतोवर जे चांगले रेप्युटेड टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप म्हणत नाही मी, टेलिग्राम चॅनल म्हणतो, ते जॉईन करून ठेवा। फॉर एक्झाम्पल आपल्या इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलवर आपण ऑलरेडी जसं ते अपडेट आलं तसं दुसऱ्या दिवशी आपण ते अपडेट टाकलेलं होतं की महाट्रान्सको ए एक्झाम ही पोस्टपोन झालेली आहे। 21 मार्चला ती एक्झाम शेड्यूल्ड होती, परंतु त्याच दिवशी दुसरी एक्झाम आली शिक्षक भरतीची संबंधित काहीतरी, तर त्याच्यामुळे ती डिले झाली किंवा ती डिले होणार किंवा पोस्टपोन झाली वगैरे। परंतु अजूनपर्यंत त्याची डेट आलेली नव्हती आणि आता आचारसंहिता लागू झालेली आहे, त्याच्यामुळे आता एक्झाम डेट येणं हे शक्यता नाहीच्या बरोबर आहे। कारण जे नियम होते आचारसंहितेचे किंवा इलेक्शनचे वगैरे, तर त्या नियमानुसार एक्झाम डेट ते डिक्लेअर करू शकत नाही किंवा एक्झाम घेऊ शकत नाही। एक्झाम डेट जर आचारसंहितेच्या आधी त्यांनी डिक्लेअर केली असेल तर एक्झाम पुढे घेऊ शकतात। फॉर एक्झाम्पल 21 मार्चला जर त्यांनी डिक्लेअर केलेली असती आधीच आणि ती कन्फर्म असती तर 21 मार्चला ती एक्झाम झाली असती। महाट्रान्सको ए असो किंवा महाट्रान्सको विद्युत सहायक असो, पारेषण असो, त्यामध्ये ज्या आता एक्झाम डेट अजूनपर्यंत आलेलं नाही आहे ते आता इलेक्शन झाल्यावर येतील असं एक एकंदरीत चित्र आहे। म्हणजे जे काही नियम आहे त्यानुसार, म्हणजे आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी किंवा इलेक्शनची आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी जर एक्झाम डेट डिक्लेअर झाली तर पुढे एक्झाम होऊ शकते। परंतु ती डेटच डिक्लेअर झाली नसेल तर ज्यांच्या डेट आल्या तेच फक्त होणार आहे आणि बाकी जाहिरात असेल किंवा एखादं फायनल हे असेल, जॉईनिंग वगैरे असेल, ते होऊ शकत नाही या पिरियडमध्ये। नियमानुसार जर आपण बघितलं तर आता इलेक्शनपर्यंत ही एक्झाम होणार नाही असं चित्र दिसतं आहे। पण महाट्रान्सको एमध्ये एक थोडासा एक चान्स पॉसिबिलिटी मला अशी दिसते आहे, कारण की त्यांनी ऑलरेडी एक्झाम डेट डिक्लेअर केलेली होती परंतु ती पोस्टपोन झाली होती। ठीक आहे, ती पोस्टपोन झालेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चेंजेस करून ते एक्झाम डेट देऊ शकतात, परंतु हे नियमामध्ये बसत नाही। तर महाट्रान्सको त्यामध्ये काय करते ते बघू। आणि राहिला प्रश्न महाट्रान्सको विद्युत सहायकचा, तर महाट्रान्सको विद्युत सहायकमध्ये कुठल्याच प्रकारची डेट त्यांनी डिक्लेअर केलेली नाही आहे, त्याच्यामुळे माझ्या अंदाजाने तरी नियमानुसार ही एक्झाम आता होणार नाहीच। त्याच्यामुळे आता ती एक्झाम कमीत कमी 1.5 ते 2 महिने डिले झालेली आहे, कारण की जूनपर्यंत साधारण मेपर्यंत इलेक्शन चालणार आहे आणि जूनमध्ये 4 जूनला त्याचा रिझल्ट आहे। ठीक आहे, आणि आता आचारसंहिता लागू झालेली आहे। ठीक, बाकी काही पुढे अपडेट असेल तर आपण व्हिडिओ थ्रू देऊच। ठीक आहे, बाकी तुम्ही तयारीमध्ये राहा। हा बोनस टाईम आहे मित्रांनो, लक्षात घ्या, हा बोनस टाईम आहे। याचा जे फायदा घेतात तेच पुढे रिझल्ट आणतात किंवा सक्सेसफुल होतात। हा आमचा मागचा महाजनको आणि महाट्रान्सको एचा अनुभव आहे। त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगतोय की हा जो बोनस टाईम तुम्हाला मिळाला आहे त्याचा फायदा घ्या। असं समजू नका की आता 2 महिने डिले झाली, आता एक्झाम होईल की नाही होईल, इलेक्शन झाल्यावर असं होईल का तसं होईल का, गव्हर्नमेंट चेंज होईल, हे होईल, काही होणार नाही आहे। एक्झाम ही होणारच आहे आणि ज्या ॲडबद्दल त्यांनी नोटिफाय केलेलं आहे, जी ॲड आलेली आहे, जसं महावितरणची ॲड आहे, पुढे मी महावितरणच्या ॲडवर येईलच, ती सुद्धा पुढे एक्झाम होणार आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे मनामध्ये निगेटिव्ह गोष्टी ठेवू नका। कसं आहे की निगेटिव्हिटी जास्त पसरवल्या जाते, परंतु इलेक्शन नंतरसुद्धा गव्हर्नमेंट जरी चेंज झाली, काही झालं तरी हे जे शेड्यूल्ड असतं सगळं, हे सगळं फायनलाइज होते। ठीक आहे, त्याच्यामुळे पुढे ही एक्झाम होईलच, महाट्रान्सको असो किंवा महावितरणची जी काही पुढे एक्झाम होणार आहे, तो पुढे काही अपडेट असलं तर आपण ते आपल्या टेलिग्राम चॅनलशी नक्की कनेक्टेड राहा। इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर आपण छोटे मोठे अपडेट्स देतच राहतो। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो, महावितरण भरतीमध्ये साधारण 1 तारखेपासून 1 मार्चपासून फॉर्म सबमिशन सुरू झालेले आहे। 3-4 पोस्ट आहे, ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी, डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी, त्यानंतर तुमचं अकाउंट असिस्टंट वगैरे, आणि त्यानंतर तुमचं विद्युत सहायक वितरण। ठीक आहे, अतिशय मोठी जम्बो जाहिरात आहे। जेईच्या संख्या कमी आहे वॅकन्सी, परंतु बाकी वॅकन्सी बऱ्यापैकी आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये 20 तारीख फायनल सबमिशनची डेट आहे। त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ थ्रू फॉर्म सबमिशन वगैरे आणि बरीचशी माहिती दिलेली आहे, परंतु तरी विद्यार्थी मित्र परत तेच प्रश्न विचारतात। बेस्ट ऑफ 5चं काय आहे ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्यांनी ग्राह्य धरणार नाही असं म्हटलेलं आहे नोटिफिकेशनमध्ये। तरी विद्यार्थी मित्र व्हिडिओ टाकल्यावर सुद्धा प्रश्न करतात की सर आता काय करायचं।
तो डिसिजन तुमचा आहे मित्रांनो. तुम्हाला परत फॉर्म भरायचा आहे की नाही भरायचा आहे तो तुमचा डिसिजन आहे. पुढे काय होईल, रिजेक्शन होईल की काय होईल. रिजेक्ट आता फॉर्म होतच नसतो, फॉर्म होतो DVमध्ये. तुम्ही DVमध्ये रिजेक्ट होता. जर तुमचं सिलेक्शन झालं तर पुढे रिजेक्शनचा इश्यू येऊ शकतो. पण ते सर्वस्वी महावितरणवर डिपेंड आहे. एखादी कंडिशन ते थोडंसं फ्लेक्झिबिलिटी ठेवतात एखाद्या कंडिशनमध्ये ते स्ट्रिक्टली म्हणतात की नाही असं चालणार नाही. त्याच्यामुळे कसं आहे की आपण चुका करायच्याच नसतात. बेस्ट ऑफ 5 चालत नाही ना, तो परत फॉर्म भरायचा आणि बेस्ट ऑफ 6चे किंवा तुमचे जे काही सब्जेक्ट असतील त्याचे ॲव्हरेज काढून तिथे मार्क टाकायचे. ठीक आहे. रिस्क घ्यायची की नाही घ्यायची हा तुमचा स्वतःचा प्रश्न आहे की फॉर्म कुठे टाकायचा, कुठल्या कॅटेगरीज टाकायचा, नाही टाकायचा. आम्ही सगळी माहिती मी म्हणा किंवा आणखी यूट्यूब चॅनलने तुम्हाला दिलेलीच आहे कंडिशननुसार जी काही माहिती आहे ती. परंतु शेवटी फॉर्म कसा भरायचा किंवा काय भरायचा, कुठलं ऑप्शन निवडायचं हे तुमच्यावर सर्वस्वी डिपेंड. अप्रेंटिस टाकायची की नाही टाकायची, आपलं झालं आहे की नाही झालं हे तुम्हाला ठरवावं लागेल ना. इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला मी काय कोणीच सांगू शकत. तर मित्रांनो, महावितरण विद्युत सहाय्यक आता फॉर्म सबमिशन आता जस्ट 20 तारखेला कंप्लीट होईल. त्यानंतर भरपूर वेळ म्हणजे साधारण कमीत कमी 2 महिने तुम्हाला मिळतील. त्यानंतर ती एक्झाम होईल. काही विद्यार्थ्यांचे मला कमेंट आले पर्सनली वगैरे की सर तुम्ही महावितरणचा कोर्स वगैरे घ्यावा किंवा घ्या, ऑनलाईन कोर्स तरी घ्या, फास्ट ट्रॅक घ्या, क्रॅश कोर्स घ्या, काहीतरी घ्या वगैरे अशा टाईपचा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की साधारण एप्रिलच्या 1st-2nd वीकमध्ये आपण थोडंसं इथं प्लॅनिंग करत आहे ऑनलाईन याचं. जे इंटरेस्टेड असेल तर घेऊ शकता. आपल्या इंजिनिअर मुळे ॲपवर तुम्हाला तो कोर्स मिळून जाईल. फास्ट ट्रॅक कोर्स राहील, 2 महिन्याचं ड्युरेशन राहील. जास्तीत जास्त जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण कव्हर करायचा प्रयत्न करू त्यामध्ये. त्यानंतर महाजेनको टेक्निशियन 3 जे ITI इलेक्ट्रिशियन, वायरमन, मेकॅनिकल बेस्ड ट्रेड्स किंवा इलेक्ट्रॉनिक बेस्ड ट्रेड्स मध्ये बरेचसे ITIचे ट्रेड्स इन्क्लूड असतात किंवा इथे अलाउ करतात. तर त्याचं आता नोटिफिकेशन आपल्याला थोडंफार आलेलं आहे. जाहिरात त्यांनी नोटीस दिलेली आहे. परंतु आता बघा इलेक्शन असल्यामुळे किंवा आचारसंहिता असल्यामुळे आता ते विस्तृत जाहिरात देण्याची शक्यता सध्या कमी आहे. ऑनलाईन सबमिशन वगैरे त्यांनी अजून सुरू केलेलं नाही आहे. तर त्याला लेट होऊ शकतं सध्या. तर ते सुद्धा एक्झाम बरीच पुढे जाणार आहे. साधारण जूनमध्ये वगैरे ते एक्झाम होऊ शकते, कारण 1.5 ते 2 महिन्यानंतर ती एक्झाम होईल. जे इलेक्शनच्या शेवटी इलेक्शन झाल्यानंतरच ती एक्झाम होईल असं अपेक्षित आहे, कारण की अजून फॉर्म सबमिशनच त्याचं सुरू झालेलं नाही आहे. तर त्याचंसुद्धा अतिशय महत्त्वाचा ऑनलाईन कोर्स म्हणजे नॉन टेक्निकल आहे. त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग फक्त 2च हे असतात, तिथे सब्जेक्ट असतात. त्याच्यामध्ये टेक्निकल वगैरे काहीच नाही आहे आणि मराठी इंग्लिशसुद्धा नाही आहे. तर त्याचा 10 एप्रिलला आपण बॅच सुरू करतो आहोत, ऑनलाईन बॅच सुरू करतो आहे. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ते बॅच घेऊ शकतात. कमी फीमध्ये आपण द्यायचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचे पूर्ण पार्ट्स आपण मी स्वतः घेणार आहे आणि फ्रेश लेक्चर राहणार आहे. 2 वर्ष आधीचे रेकॉर्डेड लेक्चर इथे राहणार नाही. रेकॉर्डेड फॉर्ममध्येच तुम्हाला सगळे लेक्चर मिळतील, परंतु ते फ्रेशमध्ये राहील. म्हणजे त्याची 2 महिन्यामध्ये आपण ते कंप्लीट करणार आहे. एक्झामपर्यंत त्याची व्हॅलिडिटी तुम्हाला राहणार आहे आणि एक्झामपर्यंत तुम्हाला त्याचं गायडन्ससुद्धा माझ्याकडून मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ती बॅच आपण 10 एप्रिलला शेड्यूल केलेली आहे आणि ते बऱ्यापैकी त्याचं कन्फर्म झालेलं आहे. 10 एप्रिलपासून महाजेनको टेक्निशियन 3ची बॅच आपण आता सुरू करतो आहे. मी स्वतः पूर्ण लेक्चर घेणार आहे. नॉन टेकचे जे काही 75 तुमचे प्रश्न 75 मार्क आणि 90 मिनिटाची ती टेस्ट असते. निगेटिव्ह मार्किंगचं अजून त्यांनी कन्फर्म केलं नाही आहे. जाहिरात आल्यावर आपल्याला कळेलच, ते म्हणजे फॉर्म सबमिशन सुरू झाल्यावर ते कळेलच. ठीक आहे. बाकी त्याच्यामध्ये सगळं सिलेबस मी स्वतः कव्हर करणार आहे. माझे स्वतःचे लेक्चर्स इथे राहणार आहे. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ते आपले इंजिनिअर मूल ॲप डाउनलोड करून ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला ती जे कोर्सेस आहेत ते मिळून जातील आणि प्लस टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री राहील. वीकली टेस्ट आपण ठेवणार आहे. ते टेस्ट सिरीज सगळ्या तुम्हाला फ्री राहतील. किंवा जे विद्यार्थ्यांना सेपरेट टेस्ट सिरीज घ्यायची असेल, ज्यांना कोर्स घ्यायचा नसेल, त्यांचंसुद्धा आपण तिथे टेस्ट सिरीज वेगळ्या देणार आहे. त्यासुद्धा पुढच्या 8-10 दिवसामध्ये आपण तयार करून त्या 8-10 दिवसात त्या टेस्ट सिरीजवर सुद्धा काम सुरू आहे आणि पुढे 1 तारखेपासून तीसुद्धा आपली टेस्ट सिरीज सुरू होऊन जाईल महाजेनको टेक्निशियन 3ची. अजूनपर्यंत ऑनलाईन फॉर्म सबमिशन सुरू झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे थोडंफार तिथे आपण थोडंसं वेळाने सुरू करतो आहे. कमीत कमी 2 महिने तुम्हाला ते एक्झामला त्यासाठी मिळतीलच. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय चांगली संधी मिळालेली आहे इलेक्शनच्या आधी तुम्हाला, कारण की इलेक्शनमध्ये अशा वॅकन्सीज काढायच्या आणि इलेक्शन झाल्यावर मग पुढे ते वॅकन्सी बरेच दिवस काढणार नाही आहे. त्याच्यामुळे ही संधी अतिशय महत्त्वाची तुम्हाला मिळालेली आहे. बाकी कुठल्याच गोष्टीमध्ये पडू नका. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुमचं डाऊट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न इथे केलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हे महत्त्वाचे अपडेट्स कळतील. आणि आपल्या चॅनल इंजिनिअर मूल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत आणत असतो ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.